सगळ्यात पहिलं तर मी शेतमजूर कुटुंबातील मुलगा आहे. पण सर्वसामान्यांचा नेता नाही तर सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे. मी छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित असलेला सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर काम करा कारण त्यांची वेदना मला कळते. एक वेळी असा प्रसंग आलाय की आम्ही पाण्यामध्ये मीठ टाकून 2-2 दिवसाच्या वाळलेल्या भाकरी त्याच्यात हे करून खाल्ल्यात. मग ज्या वेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करतो की आजही या महाराष्ट्रावरती 350 किल्ले डावलने ज्यातले बऱ्यापैकी किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. महाराज आज हयात नाहीत पण ते किल्ले इथे महाराजांची शिकवण इथे महाराजांचे विचार इथे. मग मला ठेवून काय जायचं तर माझं चांगलं काम, माझे चांगले विचार आणि मी जनतेसाठी केलेली चांगली गोष्ट. नमस्कार, मी सिद्धी. द पॉड शो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत. शेतमजूर कुटुंबातील मुलगा ते एक सामाजिक नेता असा ज्यांनी प्रवास केलाय असे सूरज गायकवाड सर आज आपल्या सोबत आहेत. सूरज सर, आपलं मनापासून द पॉड शो मराठीमध्ये स्वागत करते. एक शेतमजूर कुटुंबातील मुलगा ते एक सामाजिक नेता असा जो तुमचा प्रवास आहे, या प्रवासाबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिलं तर मी शेतमजूर कुटुंबातील मुलगा आहे, पण सर्वसामान्यांचा नेता नाही तर सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे. मला सांगताना आनंद होतोय की मी शेतमजूर कुटुंबातून येऊन ज्या काय स्टेजपर्यंत पोचलोय त्याच्यासाठी मला सर्वसामान्य नागरिकांनी किंवा माझ्या मित्रपरिवारांनी, माझ्यावरती प्रेम करणाऱ्या अनेक जणांनी मला पुश केले कंटिन्यू की सूरज, तू ज्या काही गोष्टी करतोय तो खरंच छान करतोय आणि त्याची आत्ता समाजाला गरज आहे. त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोचलोय. खरं तर फुरसुंगी गावातून येऊन तुम्ही आता महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ब्रँड अँबॅसेडर झालाय. तर ही जर्नी कशी होती, या प्रवासाबद्दल काय सांगाल? खरं तर राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या विचाराचा प्रचंड मोठा पगडा माझ्यावरती आहे. मी छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित असलेला सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे आणि ज्यावेळी मला ह्या महापुरुषांचे खरे विचार कळले की काय केलं पाहिजे आणि काय करायचं नसतं, तो विचार घेऊनच मी इथपर्यंत पोचलो. गाडगेबाबांनी ज्या स्वच्छतेबाबतीत संबंध आपल्या देशाला जे मार्गदर्शन केले किंवा देशाला जी गोष्ट सांगितली आहे ती खरं तर आपल्या देशाने घेतली नाही, परंतु इतर सगळ्या देशांनी ती गोष्ट घेतली आहे. आपण जर का देश आपला सोडून आपण इतर देशात गेलो तर त्या ठिकाणी स्वच्छतेला जास्त प्राधान्य आहे. पण भारतात कचरा करणाऱ्या नागरिकांनाच, म्हणजे जे नागरिक कचरा करतात त्यांनाच परत त्या कचऱ्याच्या ढिगाचं हे वाटतं, यार कचरा केलाय तर आपणच, पण तो झाल्यानंतर नागरिकांना असं वाटतं की लय कचरा पडला इथं. पण मला ज्या गोष्टी मी घेतल्या गाडगेबाबांकडे की बाबा स्वतःची वेशभूषा अशी केली की मी असा राहिलो तर मी खराब दिसतोय. मग आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपण स्वच्छता ठेवली पाहिजे, आपला आजूबाजूचा परिसर असा खराब दिसतोय ते गाडगेबाबांनी दाखवून दिलं आणि त्याच विचाराने प्रेरित होऊन मी जे काय पुणे महानगरपालिकेचं घनकचऱ्याचं सिस्टम चालतं त्याच्यात मी स्वतः सगळ्या सफाई सेवकांबरोबर उतरून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो आणि मला ते आवडतं. बाबा इतर नेत्यांचं काय असेल मला माहीत नाही, पण मी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर काम करा कारण त्यांची वेदना मला कळते. मी त्याच कुटुंबातलं आहे, त्याच्यामुळं मला ते आवडते ती गोष्ट की त्यांच्यात उतरून काम करायला. आणि त्याच्यामुळेच मला वाटते सन्माननीय घनकचऱ्याच्या उपायुक्त साहेबांनी मला पुणे महानगरपालिकेला ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायची संधी दिली आणि मी इथपर्यंत पोचलो. ती खरं तर राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या विचाराची शक्तीच म्हणावी लागेल. सर, तुमचं बालपण एक खडतर प्रवास होता असं आम्ही ऐकलंय, कारण की शेतमजूर कुटुंबातून तुम्ही आला. कसं होतं एकंदरीत बालपण, काय काय अडचणी होत्या? मला वाटतं माझ्या आजोबांकडून आणि माझ्या वडिलांकडून मी ज्या गोष्टी ऐकल्या की 1972 साली ज्यावेळेस मराठवाड्यात दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळात आमचं कुटुंब म्हणजे माझे आजोबा इथं फुरसुंगी गावात आले. तर आमच्याकडे एक साळोबाचा वडा म्हणून एक भाग आहे, तर त्या ठिकाणी आमचे आजोबा आल्यानंतर एक आंब्याचं झाड होतं मोठं, त्या आंब्याच्या झाडाला ताडपत्री बांधून त्या ताडपत्रीखाली आमचं कुटुंब राहिलं. माझ्या वडिलांचा तसा जन्म इथलाच, कारण आमचे वडील 1-2-3 वर्षाचे होते त्यावेळेस वडिलांना इथं आणलं होतं आजोबांनी.
तर तिथनं प्रवास करत असताना आजही आमची आई सांगते की 10 रुपयात अख्ख्या महिन्याचा त्यावेळेस किराणा माल यायचा आणि 1 रुपयासाठी 100 मुळे, आपण जो मुळा असतो हा, तो हा. 100 मुळे धुवून द्यायला लागायचे 1 रुपयासाठी. त्यावेळेस कष्टाला लय म्हणजे कष्ट केले तरच ते तेवढं मिळायचं. त्या कुटुंबातून मी इथपर्यंत आलोय. आमचं सपराचं घर होतं, त्याला कूड होते, म्हणजे सपराच्या घराला जो ऊस असतो त्या ऊसाचं पाचट वरती आणि साईडनी ते तरवड म्हणून हे त्याचं कूड असायचा आणि पावसात ते सगळं गाळायचं. आमचे वडील ते खांब, त्याला मेड म्हणतात मधली, ती धरून थांबायचे, आम्हाला आई जवळ घेऊन बसायचे. एक एक वेळी असा प्रसंग आलाय की आम्ही पाण्यामध्ये मीठ टाकून 2-2 दिवसाच्या वाळलेल्या भाकरी त्याच्यात हे करून खाल्ल्यात. आणि ही वस्तुस्थिती आहे, हे खरं आहे. ज्या वेळेस आईने मला त्या गोष्टी सांगितल्या किंवा आम्ही आजही, माझे आई वडील आमच्या गावातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतात काम करतात. आजही वडिलांनी तिथं भरपूर कष्ट केलेत आणि त्या कष्टाचं चीज किंवा मी त्या कुटुंबातून आलो म्हणून माझ्याबरोबर किंवा आमच्या कुटुंबाबरोबर जी लोक स्थलांतरित झालेत ते आजही या ठिकाणी आहेत. मग मला त्याच्यातून वेगळं काहीतरी करायचं होतं की बाबा ह्या लोकांना ह्यांच्या पद्धतीने बघणारा किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करणारा, त्यांच्यासाठी कुठलं तरी व्हिजन असणारा जर का त्यांच्यातला व्यक्ती तयार झाला तर त्या सगळ्या कुटुंबांना एक त्या प्रकारचं रिलीफ भेटेल की बाबा प्रस्थापित नेत्याच्या घरी गेल्यानंतर. आता आमच्याकडे एक म्हणजे माझ्या तिकडून स्थलांतरितच कुटुंबी आहेत, ते मला कालची गोष्ट आहे, म्हणजे सत्य आहे, अजिबात ह्याच्यात हे नाही, की मी त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी मला सांगितलं की माझा मुलगा इंजिनियर झाल्यानंतर मी गावातल्या एका नेत्याकडे गेलो होतो की माझ्या मुलाचं कामाचं काहीतरी बघा. तर त्यांनी असं उत्तर दिलं की आता मी डबा बांधतो आणि तुझ्या मुलाला काम बघायला जातो. म्हणजे प्रस्थापित नेत्यांनी त्या दृष्टीने ह्या सगळ्यांकडे बघणं आणि मी त्यांच्यातून येऊन मी त्यांच्यासाठी काहीतरी करणं. माझ्या कुटुंबातलेच सगळे सदस्य आहेत जेवढे स्थलांतरित, आणि गावातही बरेच असे कुटुंबीय आहेत ज्यांनी सपोर्ट केला, ज्यांनी ताकद दिली, म्हणून आमचं कुटुंब इथं स्थायिक होऊन इथपर्यंत पोचू शकलं. बरेच असे लोक आहेत ज्यांनी माझ्या कुटुंबाला आधार दिला, बऱ्याच जणांनी सपोर्ट केलं, मला सपोर्ट केला आहे, म्हणून मी इथपर्यंत पोचलोय. पण काही अपवाद वगळता बाकी संपूर्ण लोक हे स्थलांतरित लोकांच्या मागं थांबतात, त्यांना मदत करतात, कुठल्याही सुखदुःखाच्या टायमिंगला त्यांच्या सोबत थांबतात. आणि त्याच्यामुळंच आमचं गाव हे एक सामाजिक एकात्मता असलेलं आहे की आमच्या गावात कुठलाही भेदभाव किंवा कुठलाही वाद होत नाही किंवा कुठलाही सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम होत नाही. सगळे एकमेकांना धरून आणि खेळीमेळीचं राजकारण करतात. पण आता आपण म्हणतोय की शेतमजूर कुटुंबातून तुम्ही आता पुढे आलेला आहात, पण हे समाजकार्याची आवड लहानपणापासून होती, कसं वळालात या क्षेत्राकडं? मी शिक्षण तसं माझं थोडंसं कमीच आहे, पण वाचनाची आवड होती प्रचंड. आज पण माझं 3,500च्या आसपास बुक कलेक्शन आहे. तर त्या वाचनाच्या आवडीमुळं मला चळवळ कळत गेली आणि त्या चळवळीच्या माध्यमातून मी इथपर्यंत पोचलो की बाबा आपण इथं ठेवून काय जाणार आहे, तर मी करोडोची प्रॉपर्टी कमावली तरी ती इथंच ठेवून जाणार आहे. मग ज्या वेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करतो की आजही या महाराष्ट्रावरती 350 किल्ले डावलाने आहेत, ज्यातले बऱ्यापैकी किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. महाराज आज हयात नाहीत, पण ते किल्ले इथे आहेत, महाराजांची शिकवण इथे, महाराजांचे विचार इथे. मग मला ठेवून काय जायचं, तर माझं चांगलं काम, माझे चांगले विचार आणि मी जनतेसाठी केलेली चांगली गोष्ट. त्याच्यामुळं मी इकडं वळालो की बाबा मी किती जरी व्यावसायिक झालो, किती जरी मोठं काम केलं तरी मला काय केलं पाहिजे, मी खरं कुठला ट्रॅक मी आलो पाहिजे. मग तो प्रचंड आणि हालापेष्टा बघितलेल्या आहेत कुटुंबाने. वडिलांची शिकवण होती, आईची शिकवण होती पहिल्यापासून की जेवढं तुला लोकांचं चांगलं करता येईल तेवढं चांगलं कर. बघणारा असतो, आपले कर्म असतात, आपले 100% चांगलं होईल. त्याचमुळं मी इथपर्यंत पोहोचले आणि चांगलंच करतोय आणि यापुढे चांगलंच करत राहील.
आता तुम्ही सामाजिक काम एवढं करताय, आई बाबांचा, वडिलांचा, आईचा, कुटुंबाचा एकंदरीत सपोर्ट कसा आहे तुम्हाला? खरं तर आई वडिलांना भीती वाटते या गोष्टीची. एकंदरीत आत्ताचं वातावरण आपण बघतोय तर सर्वसामान्य कुटुंबातून वर यायचं म्हणलं तर प्रस्थापितांच्या तोंडाला तोंड देणं सर्वसामान्याचं काम नाही. कुठल्याही प्रकारचा धोका होऊ शकतो, कुठल्याही प्रकारचं काही होऊ शकतं की बाबा शून्यातून तयार होणाऱ्या कार्यकर्त्याला किंवा शून्यातून तयार होणाऱ्या एखाद्या व्यक्तीला बरेच अडथळे असतात की कॉम्पिटिशन असतं की बाबा आज आलेला पोरगा आहे आमच्यापेक्षा मोठा होतोय. नागरिकांना तो व्यक्ती काम करतोय म्हणून पाहिजेल असतो, पण प्रस्थापित नेत्यांना तो पोरगा नको असतो, कारण तो आज ह्या समाजकारणातून राजकारणात येतोय आणि आज इथपर्यंत किंवा ह्या लेवलला पोचतोय. आता काय होतंय, मी बऱ्याच वर्षापासून तिथं त्या माझी 4थी पिढी त्या गावात आहे, पण मी जेव्हापासून मला राजकारण कळायला लागलं तेव्हापासून मला वाटतंय कॉमन गोष्टी आहेत. रस्ता, लाईट, ड्रेनेज आणि पाणी ह्या कॉमन गोष्टी आहेत, त्या आत्तापर्यंत सॉल्व्ह 100% व्हायला पाहिजे, पण त्या तशाच आहेत. तो प्रश्न तसाच आहे. मग तो कायमस्वरूपी का नाही मिटला जात, कायमस्वरूपी त्याच्यावरती सोल्युशन का नाही मिळत. एकदा जर का म्हणजे आपण रस्ता करतोय तर त्याच्या आधीच ड्रेनेज लाईन त्याच्या खाली टाकली पाहिजे, हे का कळत नाही किंवा त्या का गोष्टी होत्या. बरं ते कळत असतं पण ते का केलं जात नाही. माझ्यासारखा ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याला त्या गोष्टी कळतात, पण तो त्यांना नको असतो. कारण काय होतं, जर का कायमस्वरूपी सोल्युशन निघलं एखाद्या गोष्टीवर तर तो संबंधित नागरिक किंवा तो संबंधित मतदार हा माझ्यापर्यंत येत नसतो, कारण त्याला माहिती आहे आता माझं काम झालेलं आहे, मला काय कुठल्या गोष्टीची गरज नाही पडणार. पण इथल्या काही प्रस्थापित नेत्यांना तसं नको असतं. नळाची लाईन टाकली तर त्याला कलेक्शन लवकर देणार नाही, ही इलेक्शन झाली तर पुढच्या इलेक्शनला देऊ, हा मुद्दा असतो. म्हणजे ते काम रेंगळत ठेवून नागरिकांना त्या दिशेने डायव्हर्ट करून. पण मी माझं प्रामाणिक मत असं आहे, जर का तिथं त्या मूलभूत गरजेची अत्यंत आवश्यकता आहे तर ते पूर्ण करून ते होऊनच गेलं पाहिजे. त्याला तुम्ही रेंगळत किंवा ह्या इलेक्शनला अर्ध काम झाले पुढच्या इलेक्शनला अर्ध काम करू असं का. एकदाच जर सगळं काम पूर्ण झालं तर त्या नागरिकाला पण रिलीफ, आणि त्याला शेवटी ते काम त्याच्याच पैशातून करतोय आपण. मी तर म्हणतो त्या नागरिकांनी कॉलर पकडली पाहिजे. खरं तर जो कोण निवडून जाणारा सदस्य आहे किंवा आमदार असतील, खासदार असतील, ते तिथं आहे तर ते केवळ नागरिकांमुळं, त्या मतदारांमुळं. तर त्या मतदारांनी त्यांना तो जाब विचारलाच पाहिजे की आम्हाला का मिळलं नाही. टॅक्स तर दरवर्षीचा मी भरतोयच ना, माझा टॅक्स पुढं चुकलाय का भरायचा. तर माझा टॅक्स चुकला नाही तर मला ती सोय किंवा ती सुविधा का मिळत नाही. ह्या गोष्टी आता मतदार आपण म्हणतोय हुशार झालाय, पण मतदार हुशार झालेत, पण त्यांना ती बोलायची ताकद आजपर्यंत भारतीय संविधानाने दिली, पण ती ताकद तिथून मिळत नाही. कारण एका प्रस्थापित नेत्याच्या मागं अनेक 100 जण बलाढ्य उभे असतात जो आवाज दाबण्याचं काम करतात. आणि बरेचसे कुटुंबीय, आता माझं कुटुंबीय तसंच आहे की मी जर का कुठला आवाज उठवायचा प्रयत्न केला, बाळावरती कोण बलाढ्य आले तर मी जीवानीशी संपून जाईल. त्याच्यामुळे माझे आई वडील घरातून मला सपोर्ट करताना आजही त्या गोष्टीची काळजी घ्या म्हणतात, बाळा बाबा आपलं काम नाही, तू उतरलाय पण काळजी घे. आजही आई वडिलांचं, कारण शेवटी माझ्या आईचं माझ्यावरती तेवढं प्रेम आहे. आणि मी ह्या मताचा आहे, मी आईला असं म्हणतो की बाबा आई मेलो तरी हरकत नाही, पण आपण काहीतरी चांगलं करून जाऊ. त्याच्यामुळे ही जर्नी माझी 100% चालतच राहील. आता प्रस्थापित राजकारण्यांविरोधात तुम्ही लढणार आहे, आता पैशांचं राजकारण करणार नाही, हे जे धोरण तुम्ही ठेवलेलं आहे समोर, या धोरणाबद्दल काय सांगाल? त्याचं कारण असं आहे की मी पण त्या कुटुंबातलं आहे की ज्यावेळेस मी बारीक होतो त्यावेळेस मला आठवतं की ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या काळात रात्रीच्या 1:30-2 वाजता घरी लोक यायची की हे पैसे घ्या आणि आम्हाला मतदान करा. त्यावेळेस आमचं कुटुंब असं होतं की मी नाकारणारच नाही ती गोष्ट की त्यावेळेस आमच्या कुटुंबियांनी ते पैसे घेतलेत की हा ठीक आहे. आणि हाच पिरियड असतो, त्यावेळेस काय त्या गोष्टी कळत नव्हत्या. पण आता त्या गोष्टीची ग्रॅव्हिटी किंवा त्या गोष्टीची आता अशी किंमत कळायला लागली की पैसे घेतले की त्या नेत्याने तुम्हाला त्याच गोष्टीत गिनलं. तू पैसे घेतले, तुझा विषय संपला, तुझं काम कुठलंच होणार नाही. तुला मी खरेदी केलाय, तुझं कुठल्याही प्रकारचं काम होणार नाही. आणि पैशाचं राजकारण करत असताना जो कोण नेता प्रस्थापित लढणार, जो कोण खिशातले 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 50 लाख रुपये खर्च करणार, तो काय
दानशूर नाही की ते मी 50 लाख रुपये समाजाला वाटून टाकले, मला ते परत नको आहेत. जो 50 लाख रुपये लावून देतो 1 कोटी रुपये कमवायच्या हिशोबानेच 50 लाख रुपये लावून देतो. आणि ज्याला प्रामाणिकपणे काम करायचंय त्याला शासकीय यंत्रणेकडे फॉलोअप करून 100% काम करून घ्यायचंय. मग त्याला पैसे लावायची गरज नाही. तुम्ही काम केल्यानंतर नागरिक तुम्हाला 100% एक्सेप्ट करणार आहे. मग पैसे का बरं? त्याच्यामुळं काय होतंय, जो सर्वसामान्य कुटुंबातला आहे, जो शून्यातून तळागाळातून वर येणारा कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता कॅपेबल असून तिथपर्यंत पोहोचत नाही. का तर प्रस्थापित आणि पैशाने गडगंज असलेल्या लोकांचं राजकारण असं आहे की पैशाने आज बऱ्याचशा गोष्टी होत्या, पैशाने काहीच होत नाही असं म्हणणारे बरेच लोक आहेत, पण पैशाने बऱ्याचशा गोष्टी होत्या. मग त्या गोष्टी तिथं येतात की बाबा मी पैशाने ह्या गोष्टी करू शकतो. आणि नागरिक पण पैसे घेतल्यानंतर तिथं वोट करतात आणि ते वोट केल्यानंतर नागरिकांचं कुठल्याही स्वरूपाचं काम रेंगाळतच राहतं. मग नंतर ओरडायचं आमचं काम नाही करत. कसं करेल तो नेता? त्याने त्याचे 50 लाख रुपये जर लावले आहेत तर तो 1 कोटी रुपये वसूल करण्याच्याच दृष्टिकोनातून काम करेल ना. त्याच्यापेक्षा आता मी पण एक मतदारच आहे, मला पण वोटिंग करायचं. मी स्वतः उभा राहिलेलो असलो तर मला माझं विजन क्लिअर आहे की मला 0% कमिशन पॉलिसी आणि क्वालिटी कामाला प्राधान्य. एकदा काम झाले ना तर पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही निश्चिंत राहिलं पाहिजे की मी काम असं केलंय की लोक माझे पाटण थोपटणार आहेत. मला पुढच्या वेळेस स्वतःहून म्हणतील की भाऊ तुम्ही फॉर्म भरा, तुम्ही आमचं काम असं करून दिले. कामाला प्राधान्य देणार. म्हणजे बाकीच्या गोष्टीत ह्या गोष्टी काय याव्यात. आणि आता हे चालत आलं हे काय बंद होणार नाही. पैशाचं राजकारण हे कधी बंद होऊ शकत नाही. ते पहिल्यापासून चालत आलेलं आहे. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, म्हणजे जे गोरगरीब आहेत, जे पोट भरायला आले. आता देशाची व्यवस्था तशी की गरीब आणि श्रीमंत होत चाललं. परिस्थितीत अशी झाली त्या नाकारू शकत नाही आपण. पण विषय असा आहे की ह्याला कुठंतरी नागरिकांनी पण विचार केला पाहिजे की बाबा मी टॅक्स पेअर आहे, मला शासनाने त्या गोष्टी देणं हवं, तर ते व्हावं. ह्या पंचवार्षिकला आलेला नेता डायरेक्ट पंचवार्षिकला पुढच्या आला तर मग मी मतदार म्हणून माझं काय, मी माझ्यावरती ज्या काही गोष्टी आणतो, माझ्या वॉर्डातले खड्डे जर का वर्ष बुजणार नसते तर मी म्हणायचं कुणाला, बोलायचं कुणाला, मागायचं कुणाला. आणि नेत्याकडे गेलं तर काही नेत्यांचं तर असं म्हणणं असतं तू मला मतदान केलेलं नाही, तुझं काम करू शकत किंवा मी तुला पैसे दिलेले आहेत, तुझा विषयच नाही. मतदार किंवा नागरिक त्या दृष्टिकोनातून त्या नेत्याकडे बघत नाही. नेता म्हणून माझं कर्तव्य आहे की जो पण कोण व्यक्ती येईल तो माझ्या वॉर्डातला असू किंवा माझ्या भागातला असू किंवा नसू, त्याला जर कुठल्या स्वरूपाची अडचण आली ना तर त्या अडचणीला मी 100% माझं कसं देता येईल ते दिलं पाहिजे. हा बघू करू हा माझा पार्टच नाही आजपर्यंत. मी ज्या ज्या गोष्टी शब्द दिलाय तो पूर्ण केलाय. आणि मी शब्द देताना विचार करून देतो, कारण माझ्याकडं जर ती गोष्ट पूर्ण होणारी नसेल तर मी पहिल्यांदा त्या गोष्टीचा अभ्यास करतो, नंतरच तो शब्द देतो किंवा माझ्याकडून होईल किंवा नाही होईल. आणि आत्तापर्यंत जे जे शब्द दिलेत ते सगळे मी पूर्ण केलं इलेक्शनच्या आधी. एक विजनरी नेता म्हणून एक तुमची इमेज तयार झाली. आता ही इमेज नेमकी तयार कशी झाली? काय काम, कोणत्या कामांमुळे अशी इमेज बनली तुमची? म्हणजे गावातली असतील किंवा आमच्या परिसरातली असतील, आमच्या पंचक्रोशीतली असतील, बरीचशी कामं जी माझ्यापर्यंत आली ती पूर्ण झाली आणि मी निस्वार्थपणे ती कामं पूर्ण केलेली आहेत. आज लोक जे बोलत असतील, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होतात की हा असा आहे, हा तसा आहे, तो तसा आहे, पण ज्या व्यक्तीचं मी काम करून दिलं तो व्यक्ती माझ्या पाठीशी खंबीर आहे. आणि म्हणजे बघणारे जे काय आहेत त्यांच्यापेक्षा जास्त बघणारा तो आहे. तो उद्याच्याला माझ्या चांगल्या वाईट कर्माचं उत्तर दिलंच. त्याच्यामुळं मी त्या गोष्टीवरती थोडंसं जास्त हे केलं आणि त्याच्यामुळं नागरिकांच्यात ॲटोमॅटिक अशी चर्चा झाली की सूरज खरंच काम करून देतो आणि निस्वार्थपणे काम करून देतो. आणि आजपर्यंतचा माझा रेकॉर्ड आहे की माझ्याकडे आलेलं कुठलंही काम मी नाही केलं, असं झालंच नाही. मी ते काम 100% माझ्याकडे. आता एक युवा शक्ती म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, तर आता पुढचं भविष्यातलं धोरण काय आहे, भविष्यातलं विजन काय आहे तुमचं? आता माझ्या वॉर्डसाठी मी ज्यावेळेस काम करेल त्यावेळेस माझ्या वॉर्डमध्ये बरेचसे कुटुंबीय हातावरचं पोट असलेलेच आहेत. तर त्या कुटुंबियांना मी आत्ताच सांगितलं की बाबा पैसे वाटून ते 5 वर्ष संपून जाण्यापेक्षा मी संबंधित माझ्या
वॉर्डमधल्या सगळ्या मतदारांना असा हे करून की बाबा ते पैसे घेताना तुम्ही हा विचार का नाही करत की माझ्या कुटुंबात एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, तो कुठंतरी व्यावसायिक व्हावा, तो कुठंतरी नोकरीला लागावा किंवा त्याला कुठंतरी कामधंदा असावा. या दृष्टिकोनात तुमची मागणी जर तुम्ही संबंधित जो कोण उमेदवार आहे त्याच्याकडे केली नाही, त्याने ते पूर्ण करून जर का दिलं, कारण जर ते पूर्ण नाही झालं तर पुढच्या पंचवार्षिकला तो तुमच्याकडे ते तोंड घेऊन येऊ शकत नाही. तुम्ही त्याला बोलणारच आहे की मी तुला हे काम सांगितलं तर का झालं नाही. तर ते विजन जर मतदारांनी वॉर्डातले ठेवलं तेव्हा पैशापेक्षा कामाला जास्त प्राधान्य असेल. तो आमचं काम काय करून देऊ शकतो, आमच्या मूलभूत सुविधांबाबतीत तू किती वेळात त्या पूर्ण करू शकतो, ह्या गोष्टीचं विजन जर ठेवलं मतदारांनी तर 100% माझा प्रभाग हा मला वाटतं मी राज्याला तरी तिथं यायला लावेल, भाग पाडेल की हे असतं काम आणि असा असतो विकास. मला कुठल्याही प्रकारच्या गोष्टीत काम करताना मला कामच आवडतं. ह्याची आडवा त्याची जिरवा आणि त्या पाठमध्ये मला काय इंटरेस्ट नाही आहे. मी काम करतो आणि मी निवडणुकीला सामोरे जात असताना मला कॉम्पिटिटर कुणालाही समजत नाही की लोकशाही संबंधित माझ्या विरोधात उभा राहणारा जो व्यक्ती तो माझा मित्रच आहे, माझ्या परिचयाचा आहे, माझ्या समोरासमोर येणार आहे, त्याच्यामुळे तो माझा विरोधक नाहीच. हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि तो प्रेमानेच खेळीमेळीनेच पार पाडला पाहिजे. समोरचा व्यक्ती आला म्हणजे माझा प्रतिस्पर्धी पण नाही म्हणता यायचं, माझ्या समोरचा जो उमेदवार आहे तो उमेदवार समोर आल्यानंतर मी त्याला हात जोडून दादा मला मतदान करा असंच म्हणणार, कारण ही लोकशाही आहे. राजकारण त्या पद्धतीने व्हावं, कारण आपण जर का इथून वसंतरावांच्या काळात असेल किंवा यशवंतरावांच्या काळात असेल तर विरोधाचं किंवा द्वेषाचं राजकारण शक्यतो नाही. त्यांच्याकडे खेळीमेळीचंच राजकारण आहे, त्यांच्याकडे राजकीय डावपेच होते. आता तसं नाही झालं, आता द्वेष भावना आली, आता डावपेच नाही आले, आता वेगळ्याच गोष्टी आल्यात. त्याच्यामुळं माझं तर असंच विजन आहे की मी माझ्या समोर उभे असणाऱ्या उमेदवाराला मी कधीच कॉम्पिटिटर समजणार नाही. ते माझे मित्रच असतील आणि हा लोकशाहीचा भाग आहे, हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्याच हेतूने मी मैत्रीपूर्ण आणि खेळीमेळीने निवडणुकीला सामोरं जाईल. एक कामाचा माणूस म्हणून तुमची आता एक ओळख आहे, कारण फील्डवरती उतरून तुम्ही काम करता. असं कोणतं काम आहे की जे काम केल्याचं, जी मदत केल्याचं समाधान आहे तुम्हाला, की माझ्या हातून हे काम घडलं, खूप समाधान आहे त्या कामाचं, असं काम कोणतं आहे? बरीचशी कामं आहेत अशी, पण एक काम असं होतं की आम्ही सर्वच महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो आणि त्या जयंत्या साजऱ्या करत असताना मी जे गरीब मुले आहेत त्या ज्यांना कुणाला आई वडील नाही किंवा कुणाची आर्थिक परिस्थिती नाही, तर असे मी प्रत्येक जयंतीला 10 विद्यार्थी दत्तक घेतो. आता माझे 5 वर्ष आहे, माझ्याकडे 50 विद्यार्थी दत्तक आहेत आणि जे 50 विद्यार्थी दत्तक आहेत त्यांचा 10वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च सगळा आमच्याकडून, म्हणजे माझा सगळा मित्रपरिवार मला त्या गोष्टीला सपोर्ट करतो. व वर्गणी काढून साऊंड लावून नाचण्यापेक्षा, म्हणजे आपण म्हणतो ना की महापुरुष डोक्यात घेण्याची गोष्ट होती पण आपण डोक्यावर घेऊन नाचलो, तर ती पद्धत सोडून मी विजन असं ठेवलंय की प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीला ते विद्यार्थी दत्तक घ्यायचं. तर ते काम करत असताना एक मुलगी आहे, तिचे वडील कोविडमध्ये एक्सपायर झाले आणि तिच्या आईला पण पॅरालिसिसचा स्ट्रोक झाला. तर मला आमच्या सरांचा शाळेतला फोन आला की सुरेश भाऊ असं असं झालं आणि ती मुलगी प्रचंड हुशार आहे, तिला शाळेची आवड आहे, रोज काम करत असताना ती म्हणजे पाणी भरत असताना किंवा घरातली कामं करत असताना शाळेच्या खिडकीतून डोकून बघते. तर मला वाईट वाटतंय सुरेश भाऊ, तेवढं तुम्ही लक्ष द्या. तर मी त्या मुलीचा संपूर्ण शाळेचा जोपर्यंत तिला शिक्षण घ्यायचं आहे तोपर्यंतचा माझ्या सगळ्या मित्रपरिवाराबरोबर तो विषय डिस्कस करून त्यांना सांगितलं. त्यावेळेस त्यांनी म्हणले तिला जोपर्यंत शाळा शिकायची तोपर्यंत आपण तिला शाळा शिकवू. जर का तिला शाळेबाबतीत त्या कामाचं मला प्रचंड आहे, कारण मी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस आमची परिस्थिती तशीच होती की माझ्या मित्रपरिवाराने माझी फी भरली आहे कधी कधी शाळेत, आणि त्याच्यामुळं मला त्या कामाचा चांगलं हे वाटतं की उद्याचं भविष्य आहे आणि ते भविष्य कुठल्या दंगलीत नाही तर कुठल्या तरी चांगल्या प्रशासकीय ऑफिसमध्ये बसलं पाहिजे
आणि त्यांनी नागरिकांसाठी त्या प्रशासकीय ऑफिसांमधून चांगलं काम केलं पाहिजे. ह्यामुळं मला ते जे एक काम केले ना त्याचं जास्त आनंद वाटतो की मी शिक्षणासाठी काहीतरी करू शकलो. आणि मला वाटतं देशाला महासत्ता व्हायचं असेल तर तेच धोरण जास्त महत्त्वाचं आहे. शैक्षणिक औद्योगिक धोरण देशाने बघितलं पाहिजे. पण सध्याची परिस्थिती वेगळी आहे. सध्याचं धोरण थोडंसं दगडगोट्यांचंच आहे. हरकत नाही, मी छोटा नेता आहे त्याच्यावरती बोललं नाही पाहिजे. पण आता भविष्यातल्या पिढीसाठी तुम्ही एवढं काम करताय आता सुद्धा, भविष्यातली उरुळी देवाची कशी बघायला आवडेल तुम्हाला? 100% भविष्यात फुरसुंगी उरुळी देवाची ही आधुनिक विकासाने सुसज्ज असलेले बघायला आवडेल. सगळे नवीन कार्यकर्ते आज त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे. प्रत्येकाचं वेगळं वेगळं व्हिजन आहे. जे वडिलोपार्जित जुने अजूनही प्रश्न आहेत ते 100% संपवून ज्यावेळेस हा महाराष्ट्रातला प्रत्येक नेता फुरसुंगीकडे बघल त्यावेळेस अशा पद्धतीने बघितलं पाहिजे की बाबा खरंच फुरसुंगी उरुळी देवाचीचा आधुनिक विकास झालाय. आधुनिक शब्द याच्यासाठी वापरलाय की बऱ्याच गोष्टीत अपडेशन झाले, पण त्या प्रकारचं अपडेशन अजून त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी ते अपडेशन झालेलं नाही. त्या दृष्टिकोनातून मी जे काम करेल माझ्या वॉर्डात ते 100% आधुनिक विकासाच्या दृष्टिकोनातूनच असेल. आणि मी माझ्या वॉर्डमध्ये राज्यातल्या चांगल्या चांगल्या मंत्र्यांना दखल घ्यायला लावेल अशाच स्वरूपाचं काम करेल. ओके. आता तुम्ही समाजकारणात आहात, आता राजकारणाकडून कुठल्या पक्षांकडून काही ऑफर वगैरे कधी मिळाली? 100% ऑफर होतात. काम असं आहे माझं की मी स्वतः फील्डवरती मी कुठला विचार करत नाही की माझ्या अंगाला धूळ लागती आणि माझा इस्त्रीचा शर्ट खराब होतो. अंगावरची जी कपडे होते ना ते लहानपणी शेजारी पाजाऱ्यांनी दिलेले घातलेले आहेत. मला त्या गोष्टीचं काय वाटत नाही. मी फील्डवरती काम करत असताना जो सेवक काम करतोय तो सेवक बी त्याच कुटुंबातला आहे. मी ज्या कुटुंबातून आलो त्या सेवकाच्या खांद्याला खांदा लावून काम करायला मला अजिबात कुठल्याही गोष्टीचे कसलीच लाज वाटत नाही. त्याच्यामुळं अनेक पक्षांना त्या गोष्टी आणि अनेक नागरिकांना त्या गोष्टी वाटतात की बाबा आहे. नाही तर काय होतं, कार्यकर्ता येतो नेता येतो हात मागं टाकतो आणि ते करून घे रे, ते कर रे. म्हणजे निवडून आल्यानंतरचा नेता वेगळा असतो आणि निवडून येतोपर्यंतचा नेता वेगळा असतो. ज्यावेळेस निवडून यायचं त्यावेळेस तुम्ही हात जोडता आणि ज्यावेळेस तुम्ही निवडून येता त्याच्यानंतर तुम्ही हात तोडायची भाषा करता कधी कधी. मी त्या व्हिजनचा नेता नाही. नेता नाहीच आहे मी कार्यकर्ताच आहे. मी कायम कार्यकर्ताच राहील. मी जे व्हिजन ठेवले तर मी उद्याच्याला निवडून जरी आलो तरी मी लोकांच्यातच बसणार आहे, पारावरतीच बसणार आहे. त्याच जे माझं डेली रुटीन आहे तेच चालू असणार आहे. किंवा मी आता त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य झालो म्हणून तिथल्या कर्मचाऱ्यांना हे करून घे रे कर रे, तुला माणूस कमी पडतो का, मी स्वतः करतो, ह्या दृष्टिकोनातून काम करेल. आणि त्याचमुळं माझं तिथं चर्चा तशी आहे. आणि ऑफर भरपूर आहेत, पण वेळ आहे कुठंच आणि कुणासोबत जायचं. 1-2 राज्यातले चांगले नेते ज्यांचं काम आवडतं मला, परखड बोलणे, स्पष्ट झालं नाही झालं. आणि मी पण त्याच स्वरूपाचं काम करतो. होत असेल तर हा, नसेल तर स्पष्टपणे नाही. रेंगाळत ठेवायचं मला आवडत नाही की बाबा हा बघू, हा करतो, हा करेल. होणार असेल तर हा होईल, नसेल होणार तर नाही. तो माणूस क्लिअर होऊन जातो. नाहीतर तो माणूस चिंताग्रस्त राहतो, यार माझं मी त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय ते करून देते. पण ते होत नाही. त्याच्यापेक्षा आपण त्या व्यक्तीला जर ह्या रस्त्याने जाणं योग्य नाही तर त्याला लगेच दुसरा रस्ता दाखवून मोकळं व्हायचं, बाबा ह्या रस्त्याने जा, काम अडकून राहू नये. त्यामुळं मला जास्त तिथं बरेच पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, मोठे मोठे पदाधिकारी आहेत, ते मित्र आहेत. आता मी गावाच्या याने बोलतो की त्यांचं पण बऱ्याचदा म्हणणं असतं की सूरज आमच्या बरोबर काम कर. मी 100% मी कुणासोबत तरी काम करणारच आहे. कारण भविष्याचं व्हिजन पाहता मला कुणाबरोबर तरी जाणं गरजेचंच आहे. पण मला जिथं मोकळीक भेटेल ना माझ्या पद्धतीने काम करायला, मी त्यांच्याबरोबर 100% जाईल. ऑफर सगळ्यांच्या आहेत, कुणाच्याच नाही असं नाही, ऑफर सगळ्यांच्या आहे. पण सध्या कुणाला फॉलो करताय तुम्ही? कुठलं व्यक्तिमत्व तुम्हाला जास्त प्रभावशाली वाटतंय? राज्याच्या राजकारणातल्या व्यक्तींना फॉलो करण्यापेक्षा, व्यक्तिमत्वाला फॉलो करण्यापेक्षा मी छत्रपती शिवाजी महाराज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज या सगळ्या लोकांना फॉलो करतो. आणि त्यांना जर फॉलो केलं मी तर मला इथं कोणाला फॉलो करायची गरज नाही असं मला वाटतं वैयक्तिक.
भविष्यातले तुमचे नेमके प्लॅन काय आहेत? म्हणजे आता प्रभागातल्या समस्या काय आहेत आणि त्यावरती तुम्ही काय तोडगा काढायचा विचार करताय? प्रभागातल्या समस्या त्याच कॉमन, रस्ता, लाईट, ड्रेनेज, पाणी. पाणी सगळ्यात गंभीर समस्या आहे. तर पाण्याबाबतीतलं विजन माझं आधुनिक पद्धतीने आहे. ते विजन मांडत असताना की आता सध्या आपण बघतोय की मिस कॉलवरती मोटर चालू होती मोबाईलच्या आणि मिस कॉलवरती बंद होती. तर मला असं कुठल्या कर्मचाऱ्यांबाबतीत काय आक्षेप नाही आहे. पण एक वॉर रूम असा असावा जिथून एक स्क्रीन असावी जिथून आपण ट्रॅक करू शकतो की ह्या एरियाला एवढ्या वेळ पाणी गेलं, ह्या एरियाला एवढ्या वेळ पाणी गेलं. मॅन्युअली चालण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने गेलो की बाबा हा ट्रॅक सिस्टम आहे, एवढ्या वेळ ह्या एरियाला पाणी सोडलं, मग तिथनं स्टॉप केलं, नंतर ह्या एरियाला पाणी सोडलं, तिथनं स्टॉप केलं. ही आधुनिकता येणं गरजेचं आहे. ती आधुनिकता आली तर ते पारदर्शकता येणार आहे. आणि नागरिक जर ओरडत आला की माझ्याकडं पाणी चाललं नाही, तर त्याला ते दाखवता येणार आहे. एवढा एवढा तास तुझ्याकडं पाणी सोडलेलं होतं, तू अवेलेबल नव्हता, पण हरकत नाही, हे 15 मिनिटं तुझ्यासाठी पुन्हा पाणी सोडतोय. जर का ते काम तिथून तसं झालं तर ते व्हिजनरी झालं, त्याला आधुनिकता आली की बाबा पुढच्या येणाऱ्या काळात आता काय बीटा जनरेशन आहे, पुढच्या येणाऱ्या काळात काय अपडेशन, आता iPhone बी 17 लॉन्च झाला, त्याच्या पुढे 18 काय ते अपडेशन होणार, त्या प्रकारचं अपडेशन त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मग मी त्या पद्धतीचा विकास नवीन काहीतरी ट्राय करीन आणि ते 100% सक्सेसच करून दाखवेन. पाण्याबरोबर कचऱ्याचा पण प्रश्न आहे आणि तुम्ही तर कचरा स्वच्छता तर- दूत म्हणून ओळखले जाता. कचरा माझा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मी माझा वॉर्ड ज्यावेळेस मी त्या ठिकाणी निवडून येईल त्या ठिकाणी मी जे काम करणार आहे ते सगळ्यात पहिल्यांदा कचरा बाबतीतच करणार आहे. कारण दैनंदिन कचरा संकलन हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा विषय. दैनंदिन कचरा संकलन झालं तर तो कचरा रस्त्यावरती पडत नाही. त्याच्यावरती सगळ्यात पहिला फोकस असेल माझा की माझ्या एरियातला कचरा रस्त्यावरती कसा येणार नाही, तो रोजचा रोज कलेक्शन कसा होईल, त्याच्यावरती काय आणि कुठल्या उपाययोजना करता येतील ह्याचं व्हिजन माझं रायटिंगमध्ये रेडी आहे. कारण मी घनकचरा या विषयावरती घनकचऱ्याची आधुनिकता ह्याच नावाचं पुस्तक मी स्वतः लिहून ते प्रकाशित पण केले. आणि त्याच्यामुळं कचरा हा माझा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तो 100% पहिल्यांदा तिथूनच चालू होईल की माझ्या प्रभागातला कचरा हा 100% रस्त्यावरती येणार नाही. जर कचरा रस्त्यावरती आला नाही तर तो माझा संपूर्ण प्रभाग हा स्वच्छतेपासून सुरुवात होईल. संपूर्ण प्रभाग स्वच्छ दिसणार आहे आणि त्याच्यानंतर त्या प्रभागाला कसं सुशोभित करता येईल, तिथं आल्यानंतर कसं प्रसन्न वाटेल किंवा त्या रस्त्यावरती काय अजून जास्त आधुनिक पद्धतीच्या उपाययोजना करता येतील, हे सगळं मी त्या ठिकाणी माझ्या प्रभागात असेल, माझ्या वॉर्डात असेल, ते माझं विजन आहे. आता ते सगळंच इथं सांगितलं तर बऱ्यापैकी कॉपी होईल, त्याच्यामुळे थोडंसं नाही. आता जनसामान्यांना तुम्ही काय ॲडवाईस द्याल की नेता निवडताना काय विचार केला पाहिजे, सध्या काय निकष ठेवून निवडला पाहिजे? हां, तुम्ही नेता निवडत असताना निकष असा असावा की तुम्हाला त्या नेत्याची कॉलर धरता आली पाहिजे की बाबा तू माझं काम का केलं नाही. का त्या नेत्याच्या समोर आपण जाणार, दादा माझं असं काम होतं करता का, माझं काम होतं का नाही केलं तू. हा अधिकार ज्या व्यक्तीवरती गाजवता येईल त्या व्यक्तीला नागरिकांनी चॉईस केलं पाहिजे. काय होतं, जर तुमच्या आमच्यातला व्यक्ती असेल तर आपण मन मोकळेपणाने बोलू शकतो, बाबा ते माझं काम होतं, काय झालं रे, का नाही केलं. तसं जर का प्रस्थापित आणि त्या याचा नेता असेल तर आपल्याला असं, दादा करता का हो, दादा बघता का हो. नागरिकांनी तो अँगल बघितला पाहिजे की आपल्यातला कोण आहे, आपण हक्काने कुणाला बोलून तू इथं ये पाहिला असं कुणाला बोलू शकतो. नाही तर मग आपण अपॉइंटमेंट घ्या, दादा येता का, टायमिंग घ्या, वेळ घ्या, मला माहीत नाही, तू इथे पाहिजे. हे नागरिकांनी चॉईस केलं पाहिजे की आपल्यातला असणारा, आपण ज्याला मनमोकळेपणाने बोलू शकतो आणि आपण बोललेलो ज्याला राग येणार नाही. आता सध्या तसं नाही राहिलेलं. आत्ता एखाद्या नेत्याला जर का एखादा नागरिक बोलला की असं असं झालं तर आजूबाजूचे कार्यकर्ते लगेच त्याला बाजूला घेऊन जातात किंवा त्या नेत्यासमोरच त्याला सुरुवात करतात. तसं नाही झालं पाहिजे. तो नेता जर का तिथं नेता म्हणून उभा राहिला तर तो त्या बोलणाऱ्या नागरिकाच्या वोटमुळेच राहील, याची जाण आताच्या नेत्यांना असली पाहिजे 100%. आणि मला ते सांगायचं आहे की नागरिकांनी चॉईस करताना ते चॉईस केलं पाहिजे की मला नेता कसा चॉईस करायचा किंवा मला माझा प्रभागातला सेवक कसा चॉईस करायचा.
ओके. आत्ता एवढा तुमचा जो सगळा प्रवास आहे, परिवाराचं एकंदरीत कसं पाठबळ मिळतंय आणि मित्रपरिवार म्हणा, प्रभागातले लोकं म्हणा, कशा प्रकारे प्रेम मिळतंय तुम्हाला आता सध्या? माझा प्रभाग म्हणजे मी जो प्रभाग चॉईस केलाय ना, तिथं मला सगळे नागरिक हे नागरिक माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. मला सख्यासारखं प्रेम करतात. म्हणजे अजून इलेक्शनला अवकाश आहे, तरी काही माझे मी सख्खे भाऊच म्हणेल. काही असे भाऊ आहेत माझे, की ज्यांनी मला स्पष्ट सांगितलंय, की काही होऊ आम्ही तुझ्यासोबत खांद्याला खांदा लावू. तर त्यांच्या घरातनं जरी उमेदवार राहणार असतील दुसरे उभे, तरी त्यांचं असं म्हणणं आहे, की आम्ही तुझ्याबरोबर उभं राहणार. का? तर माझं काम त्या ठिकाणी बोलतंय. माझं काम जे आहे ते स्पष्ट आहे. हे त्या लोकांना भावते आणि कुटुंबातून तर पाठबळ आहेच. पण ते थोडंसं पाठबळ असं आहे, की बाबा आपण गरीब आहे. थोडंसं विचार करून सगळ्या गोष्टी कर. काही करताना कुठल्या गोष्टीत कुणाला नागरिकांना बोलताना कधी उद्धटपणे बोलू नको. माझी आई कायम सांगते, की तुला कमवायचंय काय? तर पैसे नाही, लोक कमवायचे आहेत. कारण तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या मैतीला येणारी गर्दीच तुझं काम सांगणार आहे, तुझी संपत्ती सांगणार आहे. तू किती कमावलंय आणि कुठल्या गाडीत फिरतोय आणि काय करतोय हे नाही सांगणार. तू लोकांचं किती चांगलं केलं ना हेच तुला. त्याच्यामुळं मला घरून तसं पाठबळ तसं हे असल्यामुळं मी ह्या क्षेत्रात जास्त आणि तशी लोक पण बरीचशी मला हे करणारी आहेत, की बाबा सूरज खरंच चांगलं काम करतोय. ॲप्रिशिएशन करणारे बरेच जण आहेत आणि त्याच्यामुळं काम करायची जास्त ताकद मिळते, की आता हे काम झाले ना, मग आता पुढचं काम करतो. कारण लोक मी माझा वॉर्ड सोडून सुद्धा कामं करतोय भरपूर. कारण त्यांना माहिती आहे होणारं काम आहे आणि ज्यांनी अडकून ठेवलंय त्यांच्यापेक्षा सूरजला सांगितलं तर ते पटकन होते आणि ते मी करूनच घेतो. मी विचार करत नाही माझा प्रभाग नाहीये, मी कसं पलीकडे जाऊन काम करू. संबंधित त्या प्रभागातल्या त्या व्यक्तीला सांगायचं बाबा असं काम आहे, करताय का? ते जर म्हणले ना हा करतो बघतो, तर मग मी स्वतः उभं राहून काम करून घेतो. कारण नागरिकांचं काम होणं याला जास्त महत्त्व आहे. मग तो प्रभागातला असो किंवा नसो. चालेल दादा, तुम्ही एवढा वेळ दिला आम्हाला त्याबद्दल थँक्यू सो मच.